गौरी गणपतीचा सण जवळ आला की आपल्या घरात गौराईच्या तयारीला सुरुवात होते। आज मी तुम्हाला फोल्डिंगच्या मूर्तीला म्हणजेच गौरीला अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे। या मूर्ती मी 2 वर्षापूर्वी घेतलेल्या आहेत आणि तिचे हात, पाय, बॉडी आणि मुखवटा वेगवेगळे आहेत। सर्व पार्ट हलक्या हाताने व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर आपण साडी नेसवायला सुरुवात करूया। ही सेमी सिल्कची साडी आहे। गडद रंगाची साडी घेतलेली आहे आणि याचे काठ पण गडद आहेत। साडीची उंची योग्य ठेवून मी पायाच्या भागामध्ये म्हणजेच पोकळ जागेमध्ये व्यवस्थित खोचून घेतलेले आहे। पायाभोवती साडीच्या 2 फेऱ्या मारून घ्यायच्या। त्यानंतर साडीच्या छोट्या आणि एकसारख्या निऱ्या करून त्या मूर्तीच्या आत असलेल्या पोकळ जागेमध्ये व्यवस्थित खोचून घ्यायच्या। निऱ्या करताना त्या थोड्या अंतरावर ठेवल्या तर साडी अजून छान फुलून दिसते। त्यानंतर पदराच्या छोट्या प्लेट्स करून त्या व्यवस्थित अरेंज करायच्या। पदर डाव्या खांद्यावर सेट करायचा। साडी व्यवस्थित बसल्यानंतर गौरीचे हात लावून ब्लाउज घालायचा आणि पदर पुन्हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा। साडीवर तात्पुरत्या लावलेल्या पिना शेवटी काळजीपूर्वक काढून घ्यायच्या आणि साडीची शेवटची फिनिशिंग करून घ्यायची। त्यानंतर गौरीचा मुखवटा लावून नथ, कानातले, गजरा, आवडीचे दागिने घालून गौराईची सजावट पूर्ण करायची। आणि बघा, फक्त 15 मिनिटांमध्ये आपली गौरी किती सुंदर आणि आकर्षक दिसायला लागलेली आहे। फोल्डिंगची मूर्ती असल्यामुळे साडी नेसवताना दोरी बांधण्याची किंवा सतत पिना लावण्याची गरज पडत नाही। साडी नेसवण्याची पूर्ण कृती पाहण्यासाठी टायटल खालील त्रिकोणावर क्लिक करा। आमच्या घरी गौरी बरोबरच शंकराचे सुद्धा आगमन होते। शंकर पार्वतीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर नक्की बघा।